आज आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय नरिमन पॉइंट इथं डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली नियंत्रण कक्ष उद्घाटन कार्यक्रम पार पडला। मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोन प्रणाली राबवण्यात आली। यामुळे ड्रोनच्या सहाय्याने सागरी किनाऱ्यांवर बेकायदा मासेमारी करणाऱ्या आणि अवैध नौकांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे। ड्रोन यंत्रणेमुळे राज्यातील सागरी क्षेत्र हे ड्रोन कॅमेऱ्याच्या नियंत्रणात येणार आहे। यावेळी आमदार प्राध्यापक मनीषा कायंदे, पंकज कुमार, आयुक्त मत्स्य व्यवसाय अंकुश शिंदे, पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त सागरी सुरक्षा रामास्वामी एन, सचिव कृषी आणि पदम विभाग मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते। सुधारणा अधिनियम 2021 कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली नियंत्रण कक्षाचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे। मान्यवरांची उपस्थिती फार आम्हाला आनंददायी आहे। या ठिकाणी स्वागत आहे मत्स्य व्यवसाय व उद्योगे माननीय नामदार श्री नितेशजी राणे। स्वागत आहे माननीय एन रामास्वामी, सचिव मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य। स्वागत आहे उपायुक्त सागरी सुरक्षा आदरणीय अश्विनी पाटील मॅडम। तसंच स्वागत आहे आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई आदरणीय पंकज कुमार सर। या ठिकाणी सह आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी आदरणीय महेश देवरेजी ही उपस्थित आहे। आपलंही कार्यक्रमात स्वागत आदरणीय ऋता दीक्षित, उपायुक्त अर्थ व नियोजन, आपलंही कार्यक्रमात स्वागत आहे। आणि या ठिकाणी ज्या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत आपण सगळेजण होतो त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। तर मान्यवरांना आपण स्वागत करण्याची मी विनंती करते आहे। मान्यवरांना शाल आणि श्रीफळ देऊन आता आपण स्वागत करूया। आदरणीय एन रामास्वामी, सचिव मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई, आपणास माझी ही नम्र विनंती आहे की आपण आदरणीय नामदार श्री नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन संपन्न करावं। मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुंदरशी अशी मत्स्यकृती ही आपणास भेट म्हणून दिली जाणार आहे आणि हा सुंदरसा असा स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय मान्यवरांच्या हस्ते। यानंतर माझी विनंती आहे आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई आदरणीय श्री पंकज कुमार सर यांना आपण आदरणीय एन रामास्वामी, सचिव मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं। तसंच एक सुंदरशी अशी मत्स्य कृती कलाकृती आपणासाठी पण तयार आहे, ती पण आपण स्वीकारावी। यानंतर स्वागत होईल आदरणीय अश्विनी पाटील मॅडम यांचं। तत्पूर्वी आदरणीय आमदार महोदयांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न करावं। आदरणीय मनीषा कायंदे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं आहे। यानंतर आदरणीय दीपाली बांदकर मॅडम, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, आपणास माझी विनंती आहे आदरणीय अश्विनी पाटील, उपायुक्त सागरी सुरक्षा यांचा सन्मान, यांचं स्वागत आपण करावं। मत्स्य व्यवसायाच्या विभागानं सुंदरशी अशी मत्स्य कलाकृती तसंच शाल आणि श्रीफळ देऊन आपण हा स्वागताचा कार्यक्रम संपन्न करतोय। ड्रोन आधारित आणि आता मी विनंती करते आहे सह आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य मुंबई आदरणीय महेश देवरेजी यांना की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय महेश देवरे सर, या आदरणीय महेश देवरे यांच्याकडनं। थोडं बाजूला। आदरणीय मंत्री महोदय,
मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य माननीय नितेशजी राणे साहेब यांचं सहर्ष स्वागत करतो. विभागाचे सचिव, आयुक्त आणि कोस्टल विभागाचे अधिकारी, सर्व संबंधितांचं स्वागत करतो. सर, ड्रोन सर्वेलन्स ही संकल्पना आज आपण गस्ती नौकांद्वारे जे एन्फोर्समेंट करत असतो त्यामधल्या काही मर्यादा लक्षात घेतल्या. त्यानंतर केंद्राचं ड्रोन रूल्स आहे 2023 रिवाईज अमेंडमेंट असलेलं, तर ते विचारात घेऊन ड्रोनचे निविदा कार्यवाही करण्यात आली आणि त्यामध्ये प्रतिसाद मिळालेला स्नेल टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या माध्यमातून शासनाने 9 ड्रोन हायर केलेले आहेत. साधारणतः 120 नॉटिकल माईल पर डे आणि 6 तास एका दिवसामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे डे आणि नाईट सर्वेलन्सचं नियोजन केलेलं आहे. त्याद्वारे आपण जी सागरी क्षेत्र आहे आपलं 12 नॉटिकल माईल 720 किलोमीटर, त्या क्षेत्रावर नियमनावर नियंत्रण आणण्याचं कामकाज करत आहोत. सर, आजचा जो उद्घाटन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात सर्व 7ही सागरी जिल्ह्यांमध्ये आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे 2 ड्रोन आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये 1 ड्रोन असे 9 ड्रोनचं फ्लाईटचं नियोजन आपण केलेलं आहे. सर्व सहाय्यक आयुक्त आपल्या ऑनलाईन याच्यात उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याशी संवादसुद्धा साधू शकतो. सर, ही ड्रोन सर्वेलन्स जी कल्पना आहे तर हे आज भारतामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मेक इन इंडिया ड्रोन असावा या संकल्पनेच्या अनुषंगाने साधारणतः भारत हे ड्रोन हब व्हावं 2030पर्यंत उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे आणि त्यामध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन देऊन भारतामध्ये जे ड्रोन बाबतीत ज्या बी इनोव्हेशन होत आहे त्याच्या उद्घाटनाला स्वतः माननीय पंतप्रधान महोदय इनिशिएट घेऊन जात आहेत आणि तसाच त्याच संकल्पनेच्या अनुषंगाने आज राज्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या राज्यामध्ये पहिला शासकीय विभाग आहे की ज्याने ड्रोन सर्वेलन्सचं अंगीकारलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे आणि भारतामधील 13 सागरी जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जे ड्रोन सर्वेलन्ससाठी ड्रोनचा वापर करत आहे. सर, आज ड्रोनचं महत्त्व आपण सर्वजण जाणत आहोत. साधारणतः युद्धजन्य स्थितीमध्ये सुद्धा इस्रायल असेल, रशिया, युक्रेन असेल, प्रत्येक ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येतो. परंतु ड्रोनचा वापर सुद्धा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामध्ये आता मासेसुद्धा समुद्रातून लाईव्ह फिशसुद्धा कॅरी करण्याचं ड्रोनच्या माध्यमातून 100-1 किलोपर्यंत फिश, 50 किलो आईस आणि 50 किलो वॉटर आणि 50 किलो फिश या पद्धतीने आपण लाईव्ह सुद्धा आणून फ्रेश फिश सप्लाय करण्याचं सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून नियोजन करण्यात येतं. तसेच सर, आज ड्रोनवरनं बेट वगैरे टाकले जातात. ड्रोनच्या साधारणतः 1000 मीटर उंचीवरनं 500 मीटर उंचीवरनं बेट्स टाकले जातात आणि ते बेट्स ड्रोन कॅरी करत जातात. त्या बेटच्या मागे जे साधारणतः मोठे फिशेस आहेत, ट्यूना वगैरे, हे सर्व ॲग्रिगेट होत जातात आणि त्यानंतर त्यांना नेट मारून पकडण्याचं सुद्धा नियोजनासाठी ड्रोनचं आपलं सहाय्यभूत होत असतं. तर असं अत्यंत महत्त्व असलेलं ड्रोन आपण सर्वेलन्ससाठी वापरत आहोत आणि निश्चितच तत्कालीन मंत्री महोदय माननीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी सदर प्रस्तावाला मान्यता देत असताना आमच्यापुढे एक अट टाकली होती की सदर ड्रोन सर्वेलन्ससाठी जे आपण प्रतिमहा 43 लक्ष खर्च करणार आहोत तर तेवढा दंडसुद्धा आपण वसूल केला पाहिजे. तर ते सुद्धा आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे सर आणि निश्चितच आम्ही आपल्या सुद्धा निर्देशाप्रमाणे ज्या सूचना असतील त्याचं तंतोतंत पालन करू आणि अशी ही ड्रोन प्रणाली निश्चितच आपल्या राज्यामध्ये यशस्वी करणं आमचं आव्हान आहे आणि ते निश्चित आम्ही पेलू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता आपलं या संपूर्ण कार्यक्रमाचं आपल्या याच्यावर लाईव्ह प्रक्षेपण होतं आहे. तर या ठिकाणी जी थोडी आपण जर ती व्यवस्था सोयीची केली, कॅमेऱ्यासाठी जर नीट जागा दिली तर आपलं लाईव्ह प्रक्षेपण हे खूप सुरळीत आणि व्यवस्थितरित्या सगळ्यांना दिसू शकेल.
स्क्रीनवरती आपल्याला सगळ्या जिल्ह्यातले ACF तिथे जोडलेले आहेत. ज्या ठिकाणी आपलं ड्रोनचं प्रक्षेपण होणार आहे ते आपल्याला इथून बघायला मिळणार आहे आणि चर्चा आणि संवाद आपण साधू शकणार आहोत. तर आता हो, सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा हा क्षण ज्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत, ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्सची यंत्रप्रणाली आहे. तर त्याचं उद्घाटन आदरणीय माननीय नामदार नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय, बंदरे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना माझी विनंती आहे की हे सज्ज असलेलं जे काही यंत्रप्रणाली आहे याचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते करावं आणि महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी जी कल्याणकारी म्हणून गोष्ट आहे तिला आपण एक सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण थोडं सहकार्य करावं. गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलदी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास या आजच्या क्षणामुळे उपलब्ध होणार आहे, मदत होणार आहे आणि कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती कठोरपणे कारवाई करणं शक्य होणार आहे. आपण बघतोय उद्घाटन होतंय, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे माननीय नामदार नितेशजी राणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा मोलाचा क्षण आपल्या नजरेस दिसतो आहे. आपण बघता आहात या ठिकाणी 7ही जिल्हे, वेगवेगळे विभाग आणि त्याच्या या विभागाच्या जिथून देखरेख होणार आहे, त्या ड्रोन जिथून उडणार आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि हे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण करणार आहोत ती म्हणजे साहेबांचे आदेश त्यांना जातील आणि ड्रोन हे आकाशाकडे उंच उंच झेपावतील आणि संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती देखरेख करण्यासाठी म्हणून ड्रोन सज्ज होतील. तर माझी विनंती आहे आपण सगळ्याच मान्यवरांना त्या जिल्ह्यामध्ये उपस्थित आहेत सर्वप्रथम मी तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि आपल्या सगळ्यांचे आभारी आहे की आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जी काही तयारी या दृष्टिकोनातून केलेली आहे ती आमचं डिपार्टमेंट म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आज एक महत्त्वाचं पाऊल आपण सगळेजण महाराष्ट्राच्या आणि किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून टाकतोय. म्हणून आपल्यातून आमच्या सगळ्यांची एवढीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपण ही सुरुवात करतोय या सगळ्या प्रयत्नाला प्रामाणिकतेने आणि पारदर्शकतेने आपण सगळ्या जणांनी त्याचा पाठपुरावा करावा, सहभागी व्हावं. ड्रोननी काढलेले इमेजेस आणि ड्रोनने दिलेली माहिती याची योग्य वापर करणं हे आपण सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण का सगळ्याच गोष्टी ड्रोन करू शकणार नाही. ड्रोन आपली जबाबदारी पार पाडेल. आपण अधिकारी आणि त्या डिपार्टमेंटचे आपण त्या विभागीय जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपण सगळ्या जणांनी आपली स्वतःची जबाबदारी पार पाडावी आणि एकत्र म्हणून आपण आपल्या किनारपट्टीला आपल्या मच्छीमारांसाठी अतिशय सुरक्षित आणि उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या पावलं उचलतोय. म्हणून आपल्या सगळ्यांचे सहकार्य लागेल. आता आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या विभागाकडे असलेलं हे जे ड्रोनची यंत्रणा आहे त्याची सुरुवात करावी. धन्यवाद. आकाशाच्या दिशेने जातो आहे आणि काही क्षणातच तो समुद्रावर जाणार आहे. म्हणजे गस्ती नौकांच्या साठी ज्या गोष्टी थोड्याशा अडचणीच्या होत्या, परप्रांतातून बोटी यायच्या त्या आपण पकडू शकायचो नाही, त्यांची साईज मोठी असायची आणि त्या पळून जायच्या. तर आता वरून ते शक्य होणार नाहीये. वरून सगळ्या बारकाईनं आपण हे सगळं दृश्य बघू शकणार आहोत. आपण आत्ताही बघतोय की रायगडचा जो ड्रोन आहे तो उडालेला आहे आणि यानंतर याचं मॅपिंग होणार, छोटी छोटी दृश्यसुद्धा तो बघू शकणार आहे. तर ड्रोनचं जे आहे आकाशाकडे उड्डाण हे या ठिकाणी झालेलं आहे. आपण प्रतीक्षा करतोय. दुसराही ड्रोन आता आकाशाकडे झेपावतो आहे रत्नागिरीचाही आहे. रायगडचा ड्रोन आपल्याला दिसतो आहे.
ड्रोन हे आपण बघतोय की 9 ठिकाणावरून आपलं देखरेखीचं कार्य करणार आहेत. शिरगाव जे पालघरमध्ये आहे, शिरगावच्या इथे हे ड्रोन झेपावलेले आहेत. तसंच उत्तन, ठाण्यामधलं उत्तन याही ठिकाणी, तसंच गोराई मुंबई उपनगर, ससूनगोदी मुंबई शहर, बरसोली आणि श्रीवर्धन रायगड, तसंच साक्री नाटे आणि मिरकरवाडा रत्नागिरी, तसंच देवगड सिंधुदुर्ग या ठिकाणच्या इथून ड्रोन टेक ऑफ करताना आपण बघतो आहोत. आणि समुद्राच्या दिशेने झेपावत आहेत. या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांचं, पुण्याचे शिनेल ड्रोन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनी ज्यांनी हा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे, त्यांनी एक प्रतिकृती माननीय नामदार नितेशजी राणे, मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे यांना दिलेली आहे. आणि आपण प्रतीक्षा करतोय की ड्रोन समुद्राकडे जाऊन आपलं कार्य हे कसं करतायत. खरं तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण म्हणतो की यंत्रयुग आहे आणि यंत्रयुगाची जी काही आहे आजच्या या युगामध्ये या सगळ्या अद्ययावत प्रणालीचा वापर हा आपण सुरक्षेसाठी तर करतोच आहे, पण मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी करतोय. तर ड्रोन या ठिकाणी झेपावले गेलेले आहेत आणि आपण बघतोय त्याचं प्रक्षेपण हे सुंदररित्या सुरू आहे. नमस्कार. आपण ही ड्रोनची एकंदरीत ऍक्टिव्हिटी सुरू आजच्या निमित्ताने केलेली आहे. प्रामुख्याने आपल्या सगळ्या जणांना मी सांगेन की ह्याला लागणारे जी टीम आहे, जो स्टाफ आहे, तो आता मी काल माहिती घेतल्यानुसार आपल्याला लागणारे सगळे टीम अशी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. पण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असलेली पूर्ण टीम ही डिपार्टमेंट म्हणून आपल्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी एवढीच आहे, डिपार्टमेंटचे सगळे प्रतिनिधी आहेत, तिथे संबंधित ज्या लोक या पूर्ण ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून आहेत, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू झालेलं ॲक्टिव्हिटी थांबता कामा नाही. सोयीनुसार ड्रोन स्विच ऑफ करणं किंवा काही गोष्टी थांबवणं, या सगळ्या गोष्टीवर फिशरीज डिपार्टमेंट म्हणून आमचं फार बारकाईने लक्ष आहे. आम्ही काय एकच दिवस कंट्रोल रूममध्ये येणार असा विषय नाही आहे. इथेतल्या सगळ्या विषयांवर, प्रत्येक गोष्टीवर माझं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आज जसं आपण सगळेजण इथे त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित झालेला आहात, त्याच पद्धतीने आत्तापासून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष ठेवणं. ज्या काही बेकायदेशीर गोष्टी आपल्या किनारपट्टीवर होतात, 12 नॉटिकल माईलच्या आतमध्ये येऊन ज्या काही ट्रॉलर, ज्या काही मोठ्या बोटी येतात, त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून तिथे उपलब्ध जी काही इमेजेस आपल्याकडे येतील, जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, ती डिपार्टमेंटकडे पाठवून त्या ॲक्टिव्हिटीला थांबवणं आणि त्या संबंधित लोकांना शिक्षा देणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते आपण सगळ्या जणांनी, म्हणजे ह्याच्यामध्ये पोलीस खात्याची पण फार मोठी मदत आम्हा लोकांना लागेल. प्रमुख काही अधिकारी तिथे आहेत, त्यांनाही मी सांगेन की आपल्या सगळ्यांना एक दुसऱ्याबरोबर कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं ठेवायला लागेल. कारण का जसं मी सुरुवातीला बोललो की ड्रोनचं काम करेल, सगळ्याच गोष्टी काय ड्रोन करू शकणार नाही. त्याच्यामध्ये जो काही ह्युमन टच द्यायचा असेल किंवा जो आपला जो पार्ट आहे,
अधिकारी म्हणून, डिपार्टमेंट म्हणून किंवा पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते आपल्यालाच पूर्ण करायला लागेल. त्यासाठी काही ड्रोन आपल्याला मदत करायला येणार नाही. म्हणून जे काय इमेजेस आणि जी काय माहिती आपल्याला भेटेल, आम्हाला 0% किंवा 100% ह्याच्यावर जे काय अवैध मासेमारी आहे, जे काही ज्याच्यामुळे आमचे नियम कायदे तोडले जातात. आता 12 नॉटिकल माईलचा नियमच आपल्याकडे आहे, तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक, गुजरात या अन्य भागातून आपल्याकडे ट्रॉलर येतात आणि मासे घेऊन जातात आणि त्याच्यामुळे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्यावर एकंदरीत नुकसानाची वेळ येते. तर त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आत्तापासून बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. पर्सनेट बोटी हे 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर चालवण्याचाच नियम आहे. मग त्या गोष्टी फॉलो होत आहेत का, तर या सगळ्या बारकाईने गोष्ट बघणं आत्तापासून आपल्या लोकांचं काम आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न जेवढा आहे की आपण जे काही कायदे प्रत्येकाने पाळावेत आणि जो काही कायदा तोडणारा व्यक्ती आहे किंवा कायदा तोडणारे लोक आहेत त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, जेणेकरून आमच्या मच्छीमारांना त्या पद्धतीची मदत आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल, जेणेकरून आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा आज जसं पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे, आम्हाला तो पहिल्या 2 क्रमांकामध्ये इंडोनेशियाचं पण पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत. ही फक्त 1 दिवसाचा हा इव्हेंट नाही आहे, पण आजपासून हे काम सुरू झालेलं आहे. हे काम आहे, आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सगळेजण प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडाल याची अपेक्षा मी व्यक्त करतो. मी गेली 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये असलेला एक कार्यकर्ता होतो, म्हणून मला वरपासून खालतीपर्यंत अधिकारी कुठल्या पद्धतीने काम करतात याची चांगली जाणीव असलेल्यापैकी एक कार्यकर्ता आहे. म्हणून सगळंच काय वरिष्ठ पातळीवर होत नाही, खालती त्या विभागनीय असलेले जे खालचे अधिकारी आहेत त्यांचा रोल ह्या विषयामध्ये फार महत्त्वाचा आहे. कारण का जेव्हा ड्रोन इमेजेस काढून तुमच्याकडे पाठवेल तेव्हा कुठल्याही बाबतीची मदत त्या संबंधित जे नियम तोडणारे जे ट्रॉलर्स आहेत, नियम तोडणाऱ्या ज्या बोटी आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत सहन केली जाणार नाही. त्याही गोष्टीवर अदृश्य पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटचा ड्रोन चालवण्याची आमची तयारी आहे. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, असं नाही की नुसतं किनारपट्टीवर ड्रोन चालू आहे, डिपार्टमेंटच्या ऑफिसेसवर पण आम्हाला तुम्हाला न दिसणारे आमचे ड्रोन सुरू आहेत. म्हणून कोण काय टेबलावर करतं या गोष्टीची पण फार बारीक नजर आमच्या सगळ्यांची आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला सहकार्य लागेल, मदत लागेल. प्रामाणिकतेने ज्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचा 100 दिवसाचा प्लॅन आखलेला आहे आणि त्या 100 दिवसामध्ये आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. रत्नागिरी येथे सकाळी 4:50ला एक गस्ती नौकेवर हल्ला झालेला आहे. सहाय्यक आयुक्त रत्नागिरी आहेत का इकडे? त्यांचा अनम्यूट करून त्यांना माहिती द्यायला लावावी. सहाय्यक आयुक्त रत्नागिरी ते दिसत आहेत मला. ACF सहाय्यक आयुक्त रत्नागिरी. स्पॉट जे आहे तिथं लाईट, इलेक्ट्रिसिटी सगळेच प्रश्न आहेत सर. नाही, त्या स्पॉटवर काय प्रॉब्लेम नाही, जिथे ते बसलेत मी ओळखतो त्या स्पॉटला. सगळ्या स्पॉटवर नेटवर्कचा इश्यू नाही. आमच्या कोकणात नेटवर्क चांगला असतो, फक्त काही दुर्गम भागात उगाच आमची प्रतिमा खराब नको. बोला रत्नागिरी ACF. त्यांचा अनम्यूट होत नाहीये. आता गस्ती नौका नेमकं किती ह्या रत्नागिरीला उपलब्ध आहे? सर रत्नागिरीला एक गस्ती नौका, पण ती उडण असेल. सर काय झालं, सकाळी 4:30 वाजता साधारणतः 20 ते 25 नौका आपल्या मालपेच्या कर्नाटकच्या होत्या. त्यांच्यातल्या एका नौकेचा आपण पाठलाग केला. त्या नौकेने काय केलं सर, त्याने त्याचे सगळे दोर खंड वगैरे तोडले, जाळं फेकलं
की जेणेकरून आपली नौकेचे प्रॉपेलर बंद होईल आणि ती बंद पडेल. त्यानंतर सर ते सगळं केलं, परंतु त्यांनी जे जाळे सोडले ते त्यांच्याच प्रॉपेलर मध्ये अडकलेत आणि ती नौका थांबली सर. मग त्यानंतर त्यांनी ते चाकू वगैरे काढून त्यांना धमकवायचा प्रयत्न केला. आपल्याला यांनी काय केलं, SP साहेबांनी समयसूचकता दाखवून फोर्स पाठवला आणि त्यानंतर सर आपले स्थानिक 6 नौका आल्यात. त्यांनी सगळं तोपर्यंत हे सगळे 25 लोक आपल्याला घेरून होते सर. मग हे 6 नौका आल्यानंतर स्थानिक मग त्या नौकेला टो केलं आणि ती आपण आणली, आपल्या ताब्यात घेतली. हो, पण त्यांना आता फाईन लावण्याचे एवढं व्यवस्थित कडक लावा. हो सर, 2 आणि प्लस पोलिसांना पण कडक केसेस टाकायला लावा, कारण हल्ला केलेला आहे. नुसतं मच्छीमारी हा विषय नाही, पण तो क्राईम पण आहे ना. चाकू हल्ला करणं हा क्राईम आहे. काय होतं, ह्या लोकांना तुम्ही किनारपट्टीवरच एवढं, म्हणजे आता या घटनेच्या निमित्ताने थोडी भीती बसवली तर पुढे हिंमत करणार नाही. आपण यांना 2 लाख रुपये दंड आणि सर त्यांच्याकडे जो माल आहे 2 लाख रुपये तो 10 मिनिटात भरतील. नाही सर, माल जो असतो त्यांच्याकडे त्याच्या किमतीच्या 5 पट रक्कम. हो, पण जास्तीत जास्त करा ना. आपल्याला कसं काय, आम्हाला माहिती वाढवतात कसं आहे. बोला. नमस्कार. बोला बोला. रात्री साधारण 11 वाजता गस्ती करत असताना तामिळनाडूच्या जवळपास नौका त्या मासेमारी करत होत्या आणि गस्त करत असताना या नौकांनी आपल्या नौकेला घेराव घातला होता आणि त्यातली काय पुढे बोला ना, येतं ऐकायला आता. नमस्कार. आनंद पालव. हो, पुढे बोला. त्याच्या पुढे काय झालं? तर रात्री साधारण 11-11:30च्या दरम्यान या नौकांनी घेराव घातल्यानंतर आपल्या नौकेने एका नौकेला. नाही, पण आता काय केलं? आता किती फाईन मारली आहे तुम्ही? सर ती बोट पकडून आपण सकाळी 5:15 मध्ये आणलेली आहे. फाईन किती मारली आहे? फाईन नाही, एक तर तुम्ही फाईन मारायची, ऐकून घ्या, एक फाईन मारायची आणि दुसरं पोलीस खात्याला बोलून, कारण ते लोकांनी चाकू हल्ले केलेले आहेत, बरोबर आहे ना? हा, तर त्यांच्यावर कडक कलम. हो, 307. आता ते नवीन ह्याच्याप्रमाणे 307 काय माहित नाही मला. अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज मारा त्याच्यावर, परत येणार नाहीत आपल्याकडे. काय हा, ते ठीक आहे, आम्ही आपल्या पद्धतीने करतो. मी आता ह्या पर्टिक्युलर केसचं बोलतोय. त्यांच्यावर फाईन जास्तीत जास्त मारा. फाईन मी त्यांच्यावर फोनवर बोलतो नंतर, काही त्यांना कनेक्ट होत नाही. फोनवर बोलतो, ते नंतर मला जोडून देईल. ठीक आहे. आता अजून आता आपण एक शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, प्रत्येक आता ह्या आज सुरुवात झाल्यानंतर एक 10 दिवसानंतर आपण ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटीचा आढावा घ्यायचा आहे. या 10 दिवस फर्स्ट 10 डेज मध्ये, आज काय आहे नेमकं तारीख 9th, तर 19 जानेवारीला आपण परत आम्ही या कंट्रोल रूम मध्ये येतो आणि तुम्ही सगळे जणांनी आपला आपला अनुभव चालवण्याच्या दृष्टिकोनातून काय झालाय, काय अडचणी आल्या आहेत, डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला अजून काय मदत लागेल, या सगळ्याची माहिती मला 19 जानेवारीला द्यायची, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीला अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मदत करू. ठीक आहे, चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, अजून काय करायचं? धन्यवाद माननीय मान्यवरांचे. आदरणीय सचिन भालेराव यांना मी विनंती करते की आपण या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय. आम्ही काय एकच दिवस कंट्रोल रूम मध्ये येणार असा विषय नाहीये. इथल्या सगळ्या विषयांवर, प्रत्येक गोष्टीवर माझं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आज जसं आपण सगळेजण इथे त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित झालेला आहात, त्याच पद्धतीने आतापासून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष ठेवणं. ज्या काही बेकायदेशीर गोष्टी आपल्या किनारपट्टीवर होतात, 12 नॉटिकल माईलच्या आतमध्ये येऊन जे काही फिश, ज्या काही ट्रॉलर, ज्या काही मोठ्या बोटी येतात, त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून तिथे उपलब्ध जे काही इमेजेस आपल्याकडे येतील, जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, ती डिपार्टमेंटकडे पाठवून
त्या ऍक्टिव्हिटीला थांबवणं आणि त्या संबंधित लोकांना शिक्षा देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते आपण सगळ्या जणांनी म्हणजे ह्याच्यामध्ये पोलीस खात्याची पण फार मोठी मदत आम्हाला लोकांना लागेल. प्रमुख काही अधिकारी तिथे आहेत त्यांनाही मी सांगेन की आपल्या सगळ्यांना एक दुसऱ्याबरोबर कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं ठेवायला लागेल. कारण का जसं मी सुरुवातीला बोललो की ड्रोनचं काम करेल, सगळ्याच गोष्टी काय ड्रोन करू शकणार नाही. त्याच्यामध्ये जो काही ह्युमन टच द्यायचा असेल किंवा तो आपला जो पार्ट आहे अधिकारी म्हणून, डिपार्टमेंट म्हणून किंवा पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते आपल्यालाच पूर्ण करायला लागेल. त्यासाठी काही ड्रोन आपल्याला मदत करायला येणार नाही. म्हणून जे काही इमेजेस आणि जे काही माहिती आपल्याला भेटेल आम्हाला 0% किंवा 100% याच्यावर जे काही अवैध मासेमारी आहे, जे काही त्याच्यामुळे आमचे नियम कायदे तोडले जातात. आता 12 नॉटिकल माईलचा नियमच आपल्याकडे आहे, तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक, गुजरात या अन्य भागातून आपल्याकडे ट्रॉलर येतात आणि मासे घेऊन जातात आणि त्याच्यामुळे जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्यावर एकंदरीत नुकसानाची वेळ येते. तर त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आतापासून बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. पर्सनेट बोटी हे 12 नॉटिकल माईलच्या बाहेर चालवण्याचाच नियम आहे. मग त्या गोष्टी फॉलो होत आहेत का, तर या सगळ्या बारकाईने गोष्ट बघणं आतापासून आपल्या लोकांचं काम आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न जेवढा आहे की आपण जे काही कायदे प्रत्येकाने पाळावेत आणि जो काही कायदा तोडणारा व्यक्ती आहे किंवा कायदा तोडणारे लोक आहेत त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, जेणेकरून आमच्या मच्छीमारांना त्या पद्धतीची मदत आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल, जेणेकरून आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा आज जसं पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे, आम्हाला तो पहिल्या 2 क्रमांकामध्ये इंडोनेशियाचं पण पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत. ही फक्त 1 दिवसाचा हा इव्हेंट नाहीये, पण आजपासून हे काम सुरू झालेलं आहे. हे काम आहे, आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सगळेजण प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडाल याची अपेक्षा मी व्यक्त करतो. मी गेली 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये असलेला एक कार्यकर्ता होतो, म्हणून मला वरपासून खालतीपर्यंत अधिकारी कुठल्या पद्धतीने काम करतात याची चांगली जाणीव असलेला पैकी एक कार्यकर्ता आहे. म्हणून सगळंच काय वरिष्ठ पातळीवर होत नाही, खालती त्या विभागीय असलेले जे खालचे अधिकारी आहेत त्यांचा रोल ह्या विषयामध्ये फार महत्वाचा आहे. कारण का जेव्हा ड्रोन इमेजेस काढून तुमच्याकडे पाठवेल तेव्हा कुठल्याही बाबतीची मदत त्या संबंधित जे नियम तोडणारे जे ट्रॉलर आहेत, नियम तोडणाऱ्या ज्या बोटी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत सहन केली जाणार नाही. त्याही गोष्टीवर अदृश्य पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटचा ड्रोन चालवण्याची आमची तयारी आहे. बरोबर आहे ना. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, असं नाही की नुसतं किनारपट्टीवर ड्रोन चालू आहे, डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सवर पण आम्हाला तुमचे न दिसणारे आमचे ड्रोन सुरू आहेत. म्हणून कोण काय टेबलावर करतं या गोष्टीची पण फार बारीक नजर आमच्या सगळ्यांची आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला सहकार्य लागेल, मदत लागेल. प्रामाणिकतेने ज्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या 100 दिवसाचा प्लॅन आखलेला आहे आणि त्या 100 दिवसामध्ये आपण एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. रत्नागिरी येथे सकाळी 4:50 एक गस्ती नौकेवर हल्ला झालेला आहे. सहाय्यक आयुक्त रत्नागिरी आहेत का इकडे? त्यांचा अनम्यूट करून त्यांना माहिती द्यायला लावावी. सहाय्यक आयुक्त रत्नागिरी दिसत आहेत मला एसीएफ. सहाय्यक आयुक्त रत्नागिरी त्या स्पॉटवर काय प्रॉब्लेम नाही, जिथे ते बसले मी ओळखतो त्या स्पॉटला. सगळ्या स्पॉटवर नेटवर्कचा इश्यू नाही. आमच्या कोकण नेटवर्क चांगला असतो, फक्त काही दुर्गम भागात उगाच आमची प्रतिमा खराब. बोला रत्नागिरी एसीएफ.
आता गस्ती नौका नेमकं किती ह्या रत्नागिरीला उपलब्ध आहेत? रत्नागिरीला एक गस्ती नौका, पण ती उडत असेल. सर काय झालं, सकाळी 4:30 वाजता साधारणतः 20 ते 25 नौका आपल्या मालपेच्या कर्नाटकच्या होत्या. त्यांच्यातले एका नौकेचा आपण पाठलाग केला. त्या नौकेने काय केलं सर, त्याने त्याचे सगळे दोर खंड वगैरे तोडले, जाळं फेकलं की जेणेकरून आपली नौकेचे प्रॉपेलर बंद होईल आणि ती त्यानंतर सर ते सगळं केलं, परंतु त्यांनी जे जाळे सोडले ते त्यांच्याच प्रॉपेलर मध्ये अडकले आणि ती नौका थांबली. मग त्यानंतर त्यांनी ते चाकू वगैरे काढून त्यांना धमकायचा प्रयत्न केला आपल्या लोकांना. सर आपल्या यांनी काय केलं, SP साहेबांनी समय सूचकता दाखवून फोर्स पाठवला आणि त्यानंतर सर आपले स्थानिक 6 नौका आल्या. त्यांनी सगळं तोपर्यंत हे सगळे 25 लोक आपल्याला घेरून होते सर. मग हे 6 नौका आल्यानंतर स्थानिक मग त्या नौकेला टो केलं आणि ती आपण आणली, आपल्या ताब्यात घेतली. हो, पण त्यांना आता फाईन लावण्याचे व्यवस्थित कडक लावा. हो सर, 2 लाख. पोलिसांना पण कडक केसेस टाकायला लावा, कारण हल्ला केलेला आहे. नुसतं मच्छीमारी हा विषय नाही, पण तो क्राईम पण आहे ना. चाकू हल्ला करणं हा क्राईम आहे. काय होतं, ह्या लोकांना तुम्ही किनारपट्टीवरच एवढं, म्हणजे आता या घटनेच्या निमित्ताने थोडी भीती बसवली तर पुढे हिंमत करणार नाही. आपण यांना 2 लाख रुपये दंड आणि सर त्यांच्याकडे जो माल आहे 2 लाख 2 लाख तो एक 10 मिनिटात भरतील. माल जो असतो त्यांच्याकडे त्याच्या किमतीच्या 5 पट रक्कम. हो, पण जास्तीत जास्त करा ना. आपल्याला कसं काय, आम्हाला माहिती वाढवतात कसं. साहेब नमस्कार. बोला. नमस्कार. नमस्कार. रत्नागिरी आनंद पाच बोलतो साहेब. बोला बोला. साहेब रात्री साधारण 11 वाजता गस्ती करत असताना तामिळनाडूच्या जवळपास नौका त्या मासेमारी करत होत्या आणि गस्त करत असताना या नौकाने आपल्या नौकेला घेरा बांधला होता आणि त्यातली काय पुढे बोला ना, येतं ऐकायला आता. साहेब नमस्कार. आनंद पाडव. हो, पुढे बोला. त्याच्या पुढे काय झालं? तर रात्री साधारण 11-11:30च्या दरम्यान या नौकांनी घेराव घातल्यानंतर आपल्या नौकेने एका नौकेला नाही, पण आता काय केलं? आता किती फाईन मारली आहे तुम्ही? सर ती बोट पकडून आपण सकाळी 5 वाजता बंदरामध्ये आणलेली आहे. फाईन किती मारली आहे? फाईन कार्यवाही आता आम्ही चालू करू. नाही, एक तर तुम्ही फाईन मारायची, ऐकून घ्या, फाईन मारायची आणि दुसरं पोलीस खात्याला बोलून करायचं. ते लोकांनी चाकू हल्ले केलेले आहेत, बरोबर आहे ना? येस सर. आता त्यांच्यावर कडक 307, आता ते नवीन ह्याच्याप्रमाणे 307 काय माहित नाही मला. अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज मारा त्याच्यावर, परत येणार नाहीत आपल्याकडे. आपल्याकडे एक गस्ती नौका उपलब्ध आहे. काय आपल्याकडे एक गस्ती नौका हा, उपलब्ध ते आहे. ठीक आहे, आम्ही आपल्या पद्धतीने करतो. मी आता ह्या पर्टिक्युलर केसचं बोलतोय. त्यांच्यावर फाईन जास्तीत जास्त मारा. फाईन मी त्यांच्यावर फोनवर बोलतो, म्हणजे काही त्यांना कनेक्ट होत नाही. फोनवर बोलतो, त्यानंतर मला तोडून बोलतो. येस. ठीक आहे. आता आपण एक शेवटी जाता एवढंच सांगेल, प्रत्येक आता ह्या आज सुरुवात झाल्यानंतर एक 10 दिवसानंतर आपण या पूर्ण ऍक्टिव्हिटीचा आढावा घ्यायचा आहे. या 10 दिवस फर्स्ट 10 डेज मध्ये आज काय आहे नेमकं तारीख 9, तर 19 जानेवारीला आपण परत आम्ही या कंट्रोल रूम मध्ये येतो आणि तुम्ही सगळे जणांनी आपला आपला अनुभव चालवण्याच्या दृष्टिकोनातून काय झालाय, काय अडचणी आल्या आहेत, डिपार्टमेंट म्हणून तुम्हाला अजून काय मदत लागेल, या सगळ्याची माहिती मला 19 जानेवारीला द्यायची, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीला अजून कडक करण्याच्या दृष्टिकोनातून, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मदत करू. ठीक आहे, चला. जय महाराज.